भाजपा नेता विधायक सुधीर मुनगंटीवार ने चंद्रपुर कैंसर हॉस्पिटल को लेकर एक सनसनीखेज आरोप लगाया था कि एक भाजपा के ही विधायक ने कार्यक्रम की अनुमति न दिए जाने के संबंध में जिलाधिकारी को पत्र लिखा था। वहीं इस संदर्भ में विधायक किशोर जोरगेवार ने सुधीर मुनगंटीवार द्वारा लगाए गए आरोपों पर अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। भाजपा के ज्येष्ठ नेता विधायक सुधीर मुनगंटीवार तथा भाजपा के विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहा आपसी मनमुटाव गुटबाजी अनेक बार खुलकर सामने आया है। और वहीं चंद्रपुर में अत्याधुनिक कैंसर हॉस्पिटल का उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत के हाथों संपन्न हुआ। वहीं इस उद्घाटन को लेकर विधायक सुधीर मुनगंटीवार ने एक सनसनीखेज आरोप लगाते हुए कहा था कि भाजपा के एक विधायक द्वारा उद्घाटन कार्यक्रम का विरोध किया गया था और भाजपा के विधायक ने अनुमति न दिए जाने के संबंध में जिलाधिकारी को पत्र लिखा था। वहीं संबंध में स्वयं विधायक किशोर जोरगेवार ने सामने आकर कहा कि विधायक सुधीर मुनगंटीवार ने जो उन पर आरोप लगाया है वह सही नहीं है। एक राजनीतिक वैमनस्य के चलते उन्होंने आरोप किया। तो आइए सुनते उन्होंने क्या कहा। आज माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी एक काही माध्यमांशी चर्चा करताना माझ्यावर आरोप केला की आजचा हा कार्यक्रम रद्द व्हावा याकरता जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिलं होतं। जेव्हा काही माध्यमांच्या माध्यमातून कळलं की 22 तारखेला पूजनीय प्रातस्मरणीय वंदनीय जे आमच्या विचार परिवाराचे प्रमुख आहेत त्या सरसंघचालकांच्या हस्ते हा कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। तसेच या राज्याचे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्यामध्ये 9 तारखेला हे पत्र दिलं आणि त्यामध्ये लिहिलं एक अति तातडीची बैठक आयोजित करावी जेणेकरून 22 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाचा अगोदर तिथल्या सर्व व्यवस्था पूर्ण व्हाव्या, ज्या ज्या होण्यासारख्या त्या ताबडतोबीनं कराव्या। कारण की हे रुग्णालय सुरू होत असताना जनतेला पूर्ण सुविधायुक्त हे रुग्णालय सुरू व्हावं अशी त्यामागची भावना होती आणि कोणतेही अपूर्ण कामाचं उद्घाटन केलं अशा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या येऊ नये ही भावना होती। कॅन्सर प्रशासन या ठिकाणी माहिती देत नव्हतं आणि ती परिपूर्ण त्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेत तिथल्या असलेल्या सुविधा सुखसुविधा आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या एकंदरच चर्चा व्हावी हा त्यामागचा उद्देश होता। परंतु राजकीय वैमनस्यातून त्यांनी आज एक आरोप केलेला आहे की मी तो कार्यक्रम उद्घाटनचा रद्द करावा असं कदापि होणे शक्य नाही। आम्ही विचार परिवारातील एक स्वयंसेवक आहोत। निश्चितपणे हे उद्घाटन आज झालेलं आहे। लोकांच्या सेवेमध्ये हॉस्पिटल या ठिकाणी रुजू झालेलं आहे याबद्दल शुभकामना। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।